माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय. खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती, कारण आता लढाई मैदानामध्येच होणार, हॉलमध्ये नाही होणार. आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, आणि इकडे एक फोटो आहे, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र, आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा, टोळक्यांचा पक्ष जो आहे, तो अख्खा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान नाही देत, ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे. तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. आज बरेच विषय आहेत, बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे. चला जिंकूया. बोलायला खूप सोपं आहे, पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्त्वाचा विचार आहे. कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय, आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय. मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय आहे, काल मला संध्याकाळी रिव्हरफ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली.